कळवी चौकाजवळ एका धक्कादायक लुटीच्या घटनेने परिसरात खळबळ उडवली। शस्त्रबद्ध नकापोश लुटेऱ्यांनी एका व्यापाऱ्यावर गोळीबार करून 50 लाख रुपयांची रोकड लुटून नेली। या घडामोडीने परिसरातील लोकांमध्ये भीती पसरली आहे। घायाळ झालेल्या व्यक्तीची ओळख राजू रूपचंद दीपनी निवासी मेकोसाबाग जरीफटका असे झाली आहे। राजू एका गुजराती कंपनीसाठी डेटा फीडिंगचे काम करतो। पोलिसांना संशय आहे की त्याच्याकडे असलेली रक्कम हवाला व्यवहाराशी संबंधित असू शकते। घटनेनुसार राजू आपली रक्कम मोफेडवरून नेत होता तेव्हा 2 आरोपी त्याचे पाठलाग करत होते, तर कळवी चौकाजवळ आधीच 2 नकापोश उपस्थित होते। सुरुवातीला त्यांनी स्प्रेचा वापर करून बॅग चोरण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरल्याने त्यांनी गोळीबार केला। प्राथमिक तपासात 3 गोळ्या झळकल्या असून त्यापैकी एक राजूच्या हातात तर दुसरी पाठीवर लागली। गंभीर अवस्थेत त्याला मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। सुरुवातीला राजूने पोलिसांना सांगितले की त्याच्याकडे 2 लाख रुपये आहेत, परंतु नंतर त्याने 50 लाख रुपयांची रक्कम असल्याचे स्पष्ट केले। त्यामुळे पोलिसांचा संशय आहे की ही रक्कम हवाला व्यवहाराशी संबंधित असू शकते। घटना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले। पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध करीत आहेत। काल संध्याकाळी साधारण 7:45च्या सुमारास राजीव रूपचंद दीपानी जे मेकोसाबागमध्ये राहणारे आहेत आणि त्यांचं वैयक्तिक ऑफिस हे 10 नंबर पुलियाजवळ त्यांचं ऑफिस आहे। त्यांचं ग्रेन मर्चंट आहे, ते ट्रेडर्स आहेत, धान्याचे ट्रेडिंगचा व्यवसाय करतात आणि त्यांच्याकडे त्या निमित्ताने कॅश खूप असते। तर 7:45च्या संदर्भात ते ऑफिसची कॅश घेऊन साधारण 50 लाख रुपये कॅश त्यांच्या चांगली बॅगेमध्ये घेऊन घरी निघालेले असताना बाईकवरून आलेल्या 2 अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबवलं। पहिल्यांदा त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला, त्यामुळे ते त्यांचा बॅलन्स घेऊन ते साईडला झाले। त्यानंतर त्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्यावरती 3 गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी त्यांच्या पाठीला लागलेली आहे। सध्या ते स्टेबल असले तरी मॅक्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि अशी घटना घडल्यानंतर आम्ही प्रथम त्यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता सध्या डॉक्टरांनी त्यांना अनफिट घेतल्या दर्शवल्यामुळे त्यांच्या पत्नीची फिर्याद घेऊन आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। 2 मोटरसायकलवर आलेले 2 इसम आहेत। स्प्लेंडर काळ्या रंगाची स्प्लेंडर आहे असं प्राथमिकदृष्ट्या फिर्यादीने कळवलेलं आहे आणि त्यांनी एकूण 3 राऊंड फायर केले, त्यापैकी एक त्यांना आपल्या राऊंड लागलेला आहे। 3 राऊंडच्या पुंगळ्या आपल्याला घटनास्थळावरती मिळालेल्या आहेत। सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी मान्य जॉईंट सीपी ॲडिशनल सीपी क्राईम ॲडिशनल सीपी नॉर्थ साहेब नंतर DCP ACP साहेब या स्वतःने सगळ्यांनी भेट दिलेले आहेत। मान्य DCP झुल्फाय साहेब आणि ACP बंडीवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे। जरीपटका पोलिसांचे दोन्ही DB टीम तसेच ACP जरीपटका डिव्हिजनच्या अंडर असलेले सगळ्या DB टीम्स या आरोपींचा शोध घेणं चालू आहे। CCTV तसेच इतर माहितीच्या आधारे आम्ही या गुन्ह्याचा तपास करीत आहोत। जखमी आहे ते प्रकृती स्थिर आहे। गोळी त्यांना पाठीमागे लागलेली आहे, परंतु एक्झिट नसल्यामुळे आतमध्ये असलेल्या गोळीबाबतचं स्कॅनिंग करून त्यांचे पुढील उपचार चालू आहे, परंतु प्रकृती त्यांची स्थिर असल्याचं डॉक्टरांनी कळवलेलं आहे।